श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा स्वामीसूत। आपला थोरला मुलगा हरिभाऊ संसार सोडून गोसावी झाल्याचे ऐकून काकूबाई तातडीने मुंबईला आल्या। हरिभाऊंनी संसारात राहून परमार्थ करावा यासाठी काकूबाईंनी भरपूर प्रयत्न केले। तत्कालीन संत देव मामलेदारांनाही भेटून आल्या, पण हरिभाऊंचा निश्चय ढळला नाही। अक्कलकोटी श्रीचरणी गाऱ्याने मांडूनही उपयोग झाला नाही। मुंबईत स्वामीसुतांच्या उपदेशाने अनेक माणसे स्वामी भक्त झाले। स्वामीसुतांची कीर्ती दिवसेंदिवस वाढल्याने कांदेवाडीत त्यांना एका भाविकाकडून प्रशस्त जागा मिळाली। तेथेही भक्तीचा महासागर दर्शनासाठी लोटत असे। एकदा स्वामीसूत अक्कलकोटी आले असताना श्री दर्शनाशिवाय ते अन्नपाणी ग्रहण करीत नसत। श्री राजवाड्यात असल्याने 3 दिवस निराहार राहून अत्यंत करुण स्वरात भजन केल्यानंतर राणी साहेबांनी ते करुण स्वरातील भजन ऐकून स्वामीसुतास बोलावून श्रींचे दर्शन करविले। श्रींचे स्वामीसुतावरचे हे प्रेम बघून इतर सेवेकरी त्यांच्या भाग्याचा हेवा करीत। एकदा स्वामींनी अवतार समाप्तीबद्दल चर्चा केली असता महाराजांचा विरह होणार या कल्पनेनेच स्वामीसूत अस्वस्थ झाले आणि त्या दुःखात त्यांनी मुंबईचा मार्ग धरला व ते आजारी पडले। श्रावण शुद्ध प्रतिपदेस स्वामीसुतांनी देह ठेवला। श्री गुरूंबद्दल प्रेम, आस्था, जिव्हाळा, समर्पण हे या अध्यायात आपणास वाचावयास मिळते।